नमस्कार मंडळी, मी प्राची आणि मी सुरू करते जावा प्रोग्रामिंग लँग्वेज फॉर बिगिनर्स इन मराठी ॲज वेल ॲज इन इंग्लिश. सो लेट्स स्टार्ट विथ व्हॉट इज जावा. फर्स्ट लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज प्रोग्रामिंग लँग्वेज. तर जसं आपल्याला स्पोकन लँग्वेज माहिती आहे की इंग्लिश आहे, हिंदी आहे, मराठी आहे आणि प्रत्येक राज्याचे वेगवेगळे. तर लँग्वेजच्या मदतीने आपण काय करतो, कम्युनिकेशन. तसेच प्रोग्रॅमिंग लँग्वेज ही पण एक लँग्वेज आहे, पण ते कम्युनिकेशनसाठी नाही तर कॉम्प्युटर यूज करतात. म्हणजे आपल्याला जर कॉम्प्युटरला काहीतरी काम सांगायचं की लॅपटॉपला काहीतरी काम सांगायचं तर ते कसं कळणार लॅपटॉपला की आपण काय सांगितलं आहे. तर त्यासाठी आपण नॉर्मल स्पोकन लँग्वेज तर यूज करू शकत नाही. मग त्यासाठी डिझाईन केलेली असते प्रोग्रॅमिंग लँग्वेज. ॲक्च्युली लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर किंवा कुठल्याही मशीनला 0 किंवा 1 हे 2 डिजिटच समजतात. तर 0 म्हणजे काय, लोअर बाईट, आणि 1 म्हणजे काय, हायर बाईट, आयदर ऑफ ऑर ऑन. तर हे दोनच गोष्टीला मशीनला समजत असतात. पण जर 0-1-0-1 मध्ये जर आपल्याला कोड करायचा झाला तर तो खूप अवघड होऊन जाईल आपल्यासाठी. तर आपल्याला सिम्प्लिफिकेशन होण्यासाठी प्रोग्रॅमिंग लँग्वेज डेव्हलप केली गेली. तर त्यात बऱ्याच लँग्वेज आहेत. सी आहे, C++ आहे, जावा आहे, पायथन आहे, एम्बेडेड आहे. तर या सगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस आहेत. तर आपण सुरुवात करतो जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेजपासून. तर जावाच का? कारण जावा ही अशी लँग्वेज आहे की जर सुरुवातीला आपण जावा शिकलो तर त्यानंतर आपण कुठलीही लँग्वेज एकदम इझिली लर्न करू शकतो. तर आणि जावाचे फायदे म्हणजे हेच की आता इंडस्ट्रीमध्ये जावा डेव्हलपर म्हणून खूप प्रोफाईल्स असतात. कुठेही गेलात तर तुम्हाला जावा लँग्वेज लागतेच इंडस्ट्रीमध्ये. प्लस तुम्हाला प्लेसमेंटसाठी, जॉबसाठी जर तुम्ही फ्रेशर असाल तर तुम्हाला जावा लँग्वेज आली पाहिजे. आणि कुठल्याही तुम्हाला जर ॲप बनवायचं असेल, वेबसाईट्स बनवायच्या असतील तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जावाच यूज केली जाते. तर त्यासाठी आपण बघणार आहोत जावा प्रोग्रॅमिंग सिरीज. तर स्टे ट्यून. जर तुम्हाला जावा प्रोग्रॅमिंग लँग्वेज एकदम सोप्या भाषेमध्ये समजून घ्यायची असेल आणि शिकायची असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल.